उठता बसता पाहिजे मला एक कप चहा, वाजला किती बघत नाही मी 5 किंवा 10, मला एक कप चहा द्या, चहाड्या करत नाही मी चहा पिऊन बोलतो कसा गोड गोड पहा. हे एकदम करेक्ट आहे. फिल्मची गाणी खूप केली होती पण जिंगल ॲज सच मी कधी केलं नव्हतं. आणि जिंगल ॲज अ सिनेमॅटोग्राफर शूट भरपूर केले होते पण ॲज अ डिरेक्टर किंवा ॲज अ क्रिएटर मी कधी केलं नव्हतं, कधी योग झाला नव्हता. पण समाव हे सोसायटी टीचं जिंगल माझ्याकडे आलं अँड आय वॉज रिअली एक्सायटेड. त्याच्यात प्रॉब्लेम फक्त एकच होता की ज्या दिवशी ते जिंगल आलं त्या दिवशी ती ऑफर आली माझ्याकडे, त्याच्यानंतर 4 दिवसांनी मला डिलिव्हरी द्यायची होती आणि दॅट वॉज द मेन कंडिशन. अँड आय सेड करते. मी पंकजला भेटलो, आमचा म्युझिक डिरेक्टर, आणि द कॉन्टेंट द ब्रीफ वॉज की चाय का अँथम बनाना. तर चहाचं अँथम बनवायचं म्हटल्यावर ऑडियन्स सगळाच आला, टार्गेट ऑडियन्स सगळाच आला ना, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते अँथम वाटलं पाहिजे, सगळ्यांना ते अँथम म्हणता आलं पाहिजे, हे माझ्या डोक्यात होतं. आणि मी पंकजला तसं सांगितलं. पंकज वॉज ऑल्सो इक्वली एक्सायटेड. म्हटलं आपण रॅप करूया. पंकज पण म्हणाला रॅप करूया. रॅप करण्यासाठी पटकन डोळ्यासमोर नाव आलं ते सुजय जाधवचं, कारण त्याचा मध्यंतरी तो रॅप खूप पॉप्युलर झाला होता, अतिशय युनिक असा आळस मला आलेला आहे. सो आय वॉज लाईक की चलो यार सुजय से मिळत आहे. सो सुजय केम ऑन बोर्ड आणि सुजयने पहिल्या 2 लाईन लिहिल्या की चहाला नसते वेळ पण वेळेला चहा लागतो, चहा पिणारा माणूस सगळ्यांशी बरा वागतो. ही जी लाईन होती याच्यावरनं क्रॅक झाला अँथम. पण गंमत अशी होती ना की अँथम क्रॅक करताना माझं असं सतत म्हणणं होतं, म्हणजे म्युझिक करताना कोणते सिनेमाचं म्युझिक करताना पंकजने माझ्या सगळ्या फिल्मचं म्युझिक केलं. माझं आणि पंकजचं नेहमी भांडण होतं. यावेळी पण भांडण झालं रिच्युअलप्रमाणे. माझं असं म्हणणं होतं की मला हुकलाईन हवी होती आणि पंकज वाज लाईक की दादा रॅपमध्ये हुकलाईन नसते, रॅप असतो. ओके, याच्यावरनं आमचं खूप भांडण झालं आणि प्रत्येक वेळी ते भांडण इतक्या पराकोटीला जातं की बस दिस इज आवर लास्ट प्रोजेक्ट, याच्यानंतर आपण काम करायचं नाही, इथपर्यंत आम्ही पोचतो. पण समहाव असं झालं हुकलाईन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. सो हुकलाईन करूया, पण ती काय करूया. सो सुजय पण खूप विचार करत होता, पंकज पण खूप विचार करत होता, मी पण खूप विचार करत होतो. शेवटी डोकं चालेल, म्हटलं चल यार आपण जेवायला जाऊया. म्हणून रात्री आम्ही काहीतरी 10-10:30 पंकजच्या स्टुडिओमध्ये निघालो, गाडीत बसलो आणि मी म्हटलं की जर गाण्याची रीफ असते ना, जसं उदाहरणार्थ सलमान आणि कतरिनाचं गाणं आहे स्वॅग से करेंगे सबका स्वागत, तर त्याच्यात ती जी रीफ आहे ना पा 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 पा, सो असं काहीतरी जर करता आलं ना. आणि पंकज एक्साइट झाला, म्हणाला की येस याच्यात सेलिब्रेशन दिसतं, याच्यात मला अँथम दिसतं. आणि देन पंकज केम अप विथ द हुक लाईन. चहाचं अँथम ते करायचं ठरलं तर जे पॉप्युलर चेहरे आहेत ते चेहरे जर अँथम म्हणाले तर खूप बरं होईल. सी रिक्वायरमेंट होती 4 दिवसात गाणं रेडी करायचं आहे, त्यामुळे जवळच्या मित्रांना हाक मारणं खूप गरजेचं असतं. सो मी इमिजिएटली उमेश कामत आणि सिद्धार्थ जाधवला सांगितलं, म्हटलं तुम्हाला एक डेट द्यायची. ओके, आणि मी सांगेन ती डेट द्यायची. तर सिद्धार्थ खूप बिझी होता, उमेश खूप बिझी होता, पण समाव त्याने ना 4 तास काढले माझ्यासाठी आणि असं ठरलं की या दोघांवर अँथम पिक्चराईज करूया. आता अँथम आहे म्हणून मला असं वाटलं की ते माईकवर गायलं तर बरं होईल. सो एक माईक ठेवूया आणि तो माईक नॉर्मल नको, माईक असा लटकता ठेवूया, थोडा जुना वाटेल असा, जुन्या जमान्यातला असं वाटेल असा माईक ठेवूया आणि त्याच्यावर हे दोघं अँथम म्हणतात. प्रॉब्लेम असा होता ना की संपूर्ण गाणं जे आहे ते क्रोमावर शूट करत होतो, ग्रीन स्क्रीनवर शूट करत होतो. जेव्हा शूट करायची वेळ आली तेव्हा असं कळलं की त्या माईकवरनं बिकॉज तो स्टीलचा माईक आहे त्याच्यावर सगळं रिफ्लेक्शन येतं ग्रीनचं. मग इमिजिएटली VFX डिपार्टमेंट आमचे जे आहेत दे केम अप विथ द आयडिया की माईकला ब्लॅक करूया आणि मग माईकला इमिजिएटली ब्लॅक केलं. आणि हे सगळं का होत होतं, म्हणजे हे सगळं पॉसिबल आहे, पण सगळं का होत होतं कारण 4 दिवसात डिलिव्हरी द्यायची होती. आज आपण सुरू केला विचार करायला आणि 4थ्या दिवशी गाणं द्यायचं होतं. पण दॅट ब्लॅक माईक ॲक्च्युली इज वर्किंग मच बेटर दॅन द स्टेनलेस स्टील माईक.
असं मला वाटतं, कारण एक वेगळा फील देतो, त्याच्याकडे लक्ष जातं पण आणि लक्ष जातही नाही. तर बघितलं ना, सतत मी तो माईक कंपोज केला प्रत्येक फ्रेम मध्ये आणि इट लुक्स नाईस. अरे लय झाली मगजमारी, लय झाला कामकाज, तलफ वाली कडक वाली तडक भावात चाय पास, अद्रक वाली चाय पास, मसाला चाय पास, पावडा म्हणू नको रे मला भाव की चाय पास. सोसायटी टी ग्रीन डस्ट चहा हे प्रॉडक्ट होतं आणि जर त्या प्रॉडक्टवर बघितलं आपण तर ते प्रॉडक्ट अख्खं ग्रीन आहे, यु नो, त्याचं पॅकेजिंग अख्खं ग्रीन आहे, पण त्याच्यावरचा लोगो जो आहे सोसायटीचा तो गोल्डन येलो आहे. सो इमिजिएटली आय केम अप विथ दिस थॉट की आपण एक काम करूया, आपण हा जो गोल्डन येलो आहे हाच सिद्धार्थ आणि उमेश वापरतील. आणि मी आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे सोनिया, तिला सांगितलं आणि दे आर लुकिंग व्हेरी नाईस, दे आर लुकिंग व्हेरी हँडसम आणि खूप प्लेझंट दिसतात. कळतंय की हा सोसायटीचा लोगोचा कलर आहे, पण ब्रँडिंग म्हणून नाही तर एक स्टाईल म्हणून पण खूप छान वाटतात दोघेही. शूटिंग करायचं काय एक्झॅक्टली, यु नो. सो मला असं वाटत होतं, मी पंकजला हे सतत सांगत होतो, अगेन पंकजच्या आणि माझं याच्यावरही भांडण झालं. ही वॉज लाईक की रॅप आहे तो एकदा उमेश म्हणेल, एकदा सिद्धू म्हणेल, एकदा उमेश म्हणेल, एकदा सिद्धू म्हणेल. मी असं म्हणत होतो की नाही, हे अँथम आहे, आपणच ठरवतो की रॅप सोलो म्हणणार. मला असं वाटतं की रॅप दोघं म्हणतील, तर हाऊ डज इट मॅटर, कारण हे अँथम आहे, हे सतत तसं झालं पाहिजे. ओके, सो आम्ही तसं केलं, कारण शूटिंग पॅटर्न माझ्या डोक्यात होता. शूटिंग पॅटर्न बेसिकली एडिट पॅटर्नवरनं ठरवला होता आणि एडिट पॅटर्न त्याचा असा होता की प्रत्येक वेळी ना सेम मॅग्निफिकेशनमध्ये वेगवेगळे फेसेस दिसतील आणि सेम मॅग्निफिकेशनमध्ये वेगवेगळे लेयर्स दिसतील आणि प्रत्येक लेअरमध्ये खूप हेवी कटिंग असेल. जर गाणं बघितलं ना तर त्याच्यात एका फ्रेममध्ये कमीत कमी 5 लेयर्स, 4 लेयर्स, 5 लेयर्स, 4 लेयर्स अशा सतत आहेत आणि त्या प्रत्येक लेअरमध्ये सेम मॅग्निफिकेशनमध्ये वेगवेगळे फेसेस दिसतात. सो शूटिंग म्हणायला गेलं तर तसं खूप सोपं आहे, पण म्हणायला गेलं तर खूप कठीण, बिकॉज सतत तेच शॉट प्रत्येक डान्सरबरोबर करावे लागतात. सो फॉर अस इट इज अ सिम्पल जॉब, पण बिचारा त्या डान्सरसाठी थोडा डिफिकल्ट जॉब होता. आवर कोरिओग्राफर उमेश जाधव, ही केम अप विथ अगेन अँथम आहे म्हटल्यावर ते सगळ्यांना जमलं पाहिजे. तर अँथमची हुक लाईन जी आहे ती सगळ्यांना जमते, तर हुक स्टेप पण सगळ्यांना जमली पाहिजे, म्हणून ती हुक स्टेप इतकी सिम्पल ठेवली जी उमेश आणि सिद्धू करतात ना, टी 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 टी. सो आय एम शुअर हळूहळू हे पचनी पडेल आणि लोकांना आवडेल. चहाला नसते वेळ, पण वेळेला चहा लागतो. चहा पिणारा माणूस सगळ्यांशी बरा वागतो. ए नॉर्मल बोल ना. अरे लय झाली मगजमारी, लय झाला कामकाज, तलफ वाली कडक वाली तडक भावात चाय पास, अद्रक वाली चाय पास, मसाला चाय पास, पावडा म्हणू नको रे मला भाव की चाय पास. 1 2 3 4 उठता बसता पाहिजे मला एक कप चहा, वाजला किती बघत नाही मी 5 किंवा 10, मला एक कप चहा द्या, चहाड्या करत नाही मी चहा पिऊन बोलतो कसा गोड गोड पहा. हे एकदम करेक्ट आहे. तासाभरापूर्वी झालाय टी, तरी परत बनवायला ठेवलाय टी, पावडर मी टाकली त्या सोसायटी,